जय गोमाता. नमस्कार. मी धर्मराज मधुकर आहेर. संस्कृतीत आम्ही धार्मिक घरात जन्मलेला असल्यामुळे आम्हाला पहिल्यापासून गोमातेची आवड आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढावया नाम. गाय आणून गोशाळेत सोडतात आणि तिचं जोपर्यंत ती दूध देते फायदा आहे तोपर्यंत तिचा सांभाळ करतात. नंतर गोशाळा त्यांना आठवती. एकही गाय अशी मारक्यावणी दिसाना. म्हणजे याचं कारण आहे की त्यांचं आयुष्य समाजसेवेसाठी चाललेलं आहे. गोमातांसाठी परमेश्वर महाराज वाघमोडे यांचे 10 टन चाऱ्याचे दान झाले. जानकी साहेब गोशाळा खळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथे गोमातांच्या सेवेसाठी हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज वाघमोडे यांच्याकडून तब्बल 10 टन चाऱ्याचे दान करण्यात आले. गोशाळेतील गायींचा चारा, पाण्याची व्यवस्था आणि त्यांच्या संगोपनासाठी हे दान करण्यात आले असून सदरील चारा गोशाळेचे चालक धर्मराज आहेर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. जानकी साहेब गोशाळेमध्ये सध्या हजारो गायींचे गोरक्षण आणि संगोपन केले जात आहे. गोशाळेच्या माध्यमातून गायींची नियमित देखभाल, चारा पाणी तसेच आवश्यक सेवा दिली जाते. गोमातांच्या सेवेसाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि भाविकांकडून वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला जात आहे. सर, गोशाळेसाठी चारा वाटप म्हणजे काय आपण काय असं हे नाही, पण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढावया नाम. आता धर्माचा 4 पायापैकी एक पाय म्हटल्यानंतर गोमाता आहे, गाय आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये गाय आपल्या माते समान आहे. जसं माता आपल्यावर प्रेम करते त्याच पद्धतीने गाय आम्हाला दूध देणं, तिच्यापासून अनेक गोमूत्र वगैरे, अजून शेतीसाठी खत किंवा अजून मोठमोठे फायदे गोमातेपासून आहे. पण विशेष असं वाटलं, मी अनेक गोशाळेवर गेलो आणि भेटी पण दिल्या, पण बऱ्याच जे गोशाळा धारक आहेत, जे पालन करणारे आहेत शेतकरी, ते काय करतात, म्हाताऱ्या गाया म्हणजे ज्यांचं वय संपलं, जिचं आता ते काय म्हणतात बचड ते वासरू पण होऊ शकत नाही, अशा गाया आणून गोशाळेत सोडतात आणि तिचं जोपर्यंत ती दूध देते फायदा आहे तोपर्यंत तिचा सांभाळ करतात. नंतर गोशाळा त्यांना आठवती. म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगेल, आता उगा गोशाळा झाल्यामुळे त्यांची सोय व्हायला लागली. आणि आज धर्माभाऊच्या रूपाने तर मला खरंच तुम्हाला साक्षात भगवंताचीच कृपा असावी असं वाटायला लागलं. कारण गायाकडे पाहिल्यानंतर सगळ्या गाया सदृढ दिसल्यात मला. एकही गाय अशी मारक्यावणी दिसाना. म्हणजे याचं कारण आहे की त्यांचं आयुष्य समाजसेवेसाठी चाललेलं आहे. या गावचे खळेगावचे ते भूमिपुत्र असून माजी सरपंच आहेत, माजी चेअरमन आहेत, तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत आणि मला कळतंय तसं तुम्ही बहुतेक शिवसेनेचे उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष आहेत. पण एवढा व्याप असतानाही ह्या कमीत कमी 400 गाया आहेत. तिथं 400 गायाचं कुठलं अनुदान नाही. काही गोशाळेला अनुदान, ज्या गोशाळेला अनुदान आहे अशा गोशाळेवर मी 2-3 वेळा गेलेलो आहे, तिथं पण त्यांना सहकार्य केलेलं आहे. पण अशा गाया एवढ्या टवटवीत मला फुलावणी दिसल्या नाही. आता ह्या गायाचं वय झालेलं आहे, ह्या गाया काय तरुण व गाया नाहीत, पण चारा त्यांना भेटल्यामुळे, वेळेच्या वेळेला चारा आणि पाणी भेटल्यामुळं त्यांच्या एकदम तब्येती आपल्याला स्ट्रॉंग दिसायला लागल्यात. म्हणून अशा गोशाळा असेल तिथं आपण सहकार्य केलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्यानंतर ज्याला खरी गरज आहे त्या गरजूवंताला आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याच्याकडे आहे, ज्याला खायची गरज नाही त्याला देऊन काय उपयोग नाही, त्याला खाऊ घालून. त्याच्यामुळं अशा गोशाळेमध्ये आज ह्या 400 गायाला जर थोडं जरी आपण खायला दिलं तर आजचा त्यांचा दिवस भागला. म्हणून मला एकच सांगायचं की महाराष्ट्रामध्ये जे काही सामाजिक कार्य करणारे असतील, कुणी पदाधिकारी असतील, काहीकडे पैसा एवढा आहे पण दानच नाही. पैसा असून काय करायचं? म्हणून ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली गोशाळेची आणि या ठिकाणी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये 1-2 एकर अविध कुणी बांध सोडी ना बांध कोरीत आणि 2 एकर स्वतः त्यांनी गायासाठी दिलं, गोमातेसाठी दिलं. भगवंत त्यांना तर कुठं कमी पडून देणार नाही. आणि आज या गायाच्या तब्येतीवरूनच मला वाटतंय
की तुम्हाला रोज कुणी ना कुणी मदत करणारा दाता भेटत असावा, कारण 1.5 वर्ष झाले, 1 वर्षभर तुम्ही त्यांचा सांभाळ केला असेल, पण यात वर्षाची 5-6 महिने आहे तर कुणी ना कुणी दाते तुम्हाला या गोमातेसाठी धावून येत असतील. आणि भगवंताकडे एकच मागणी करेल की जे सत्य काम करतंय, जे चांगलं काम करतंय, त्याला देवाने कधी कमी पडू दिलं नाही पाहिजे. म्हणून आज जरी धर्माभाऊला अनेक हात पुढे यावे आणि अजून 1.5 वर्षे अनुदान मिळण्यासाठी बाकी आहे, तर या 1.5 वर्षामध्ये अनेक जणांनी या एक हात मदतीचा या पद्धतीने गोमातेला चारा 1 दिवस जरी दिला तरी पुष्कळ होईल. आता माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जे काही लोक आहेत, जे काही मोठे माणसं आहेत, त्यांना पण मी सांगणार आहे की बा 1 दिवसाचा चारा द्या. तुमच्या 30 आणि 20 हजारांनी कुठं जात नाही. तर एखादा जर आजार चांगला झाला आणि 2 दिवस ऍडमिट ठेवलं तर 50-60 हजार रुपये जाते. हा, मग ह्या गोमातेसाठी जर केलं, कारण आपल्या भारताची संस्कृती आहे, म्हणून आज मला वाटलं की गोशाळा आपल्या खळेगावचे जे आमचे धर्माभाऊ आहेर आहे त्यांचा आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. पण त्यांनी मला 1 दिवस, मला माहित नव्हता, ते मला 1 दिवस म्हणले की आपली गोशाळा आहे. म्हणलं गोशाळा? म्हणजे हो, 400 गायी आहेत म्हटले, तिथं अनुदान नाही. म्हणलं मी लगेच त्यांना म्हणलं आपण सहकार्य करू. आता त्याचप्रमाणे चकला आंब्याला जी आमच्या थोरे साहेबांची गोशाळा आहे, त्यांनाही मी शब्द दिलेला आहे. 1 दिवस चालता चालता मी तिथं गेलो होतो, त्यांना म्हणलो 1 दिवसाचा चारा मी पण आपल्या गोशाळेसाठी देणार आहे. असे, कारण जिथं जिथं गोशाळा आहे तिथं तिथं मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आज या ठिकाणी मला एवढा आनंद वाटला की ह्या गाया पाहिल्यानंतर, कारण एक गाय सांभाळायचं माणसाच्या जीवावर येतंय. हा, दूध देते तोपर्यंत सांभाळत होतो आपण, पण नंतर म्हातारा बैल जर झाला तरी आपण सांभाळत नाही. माझ्याकडे गिर गाय आहेत, खिलारी गाय आहेत माझ्याकडे बी गुंतेगावला. मी म्हातारी होईपर्यंत गाय विकली नाही, आणि ज्या दिवशी गाय मरण पावते त्या दिवशी मी खड्डे करून त्या स्वतः पुरितोय. आज तिथं बेलाचे झाडं लावलेले, देवा शपथ खोटं बोलत नाही. हा, एक बैल 2 माझे म्हातारपर्यंत सांभाळले. मग आमचा एक बंधू म्हणायचा, अरे म्हातारी झाली. अरे म्हणलं नाही नाही नाही, ज्यांच्या जीवर आपण आयुष्यभर त्यांचं कष्ट केलं त्यांनी आपल्या शेतात, आणि ज्या गायीने आपल्याला दूध दिलं ती गाय शेतकऱ्यांनी तर होता होईल, गोशाळेत आणून घालायलाच नाही पाहिजे. पण आता काय असतं, माय बाप सांभाळणार सध्या लोक, ही परिस्थिती झाली. ही तर गाय आहे, पण असू द्या, त्या गायाच्या आशीर्वादाने तुम्हाला कुठलीच कमी पाडणार नाही, एवढीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी याच सामाजिक आणि धार्मिक भावनेतून परमेश्वर महाराज वाघमोडे यांनी पुढाकार घेत तब्बल 10 टन चारा गोशाळेला दान केला आहे. हा चारा गोशाळेतील गायींसाठी उपयोगी ठरणार असून त्याच्या संगोपनाला यामुळे निश्चितच हातभार लागणार आहे. गोसेवा ही समाजसेवा एक महत्त्वाचा भाग असून गोशाळेतील हजारो गायींच्या संगोपनासाठी अशा प्रकारच्या मदतीची गरज असते. परमेश्वर महाराज वाघमोडे यांच्या या उपक्रमाचे गोशाळा व्यवस्थापन आणि उपस्थित भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे. जय गोमाता. नमस्कार, मी धर्मराज मधुकर आहेर, राहणार खळेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. माझं आमच्या जवळपास इथं परंपरेनुसार आमच्याकडे 5-25 गायी राहायच्या, आणि आम्हाला हिंदू संस्कृतीत आम्ही धार्मिक घरात जन्मलेला असल्यामुळे आम्हाला पहिल्यापासून गोमातेची आवड आहे. आणि त्या कारणाने आम्ही ह्या ठिकाणी ही परिस्थिती उद्भवल्यामुळं, आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या परिसरामध्ये भाकडगाई, वृद्ध, पोलीस स्टेशनच्या असतील, आणि ॲक्सिडेंटली म्हणजे तुम्ही बघा तिथं ते पलीकडे गोर आहे, म्हणजे एक नंदी आहे छोटा, म्हणजे एकदम त्याला लागलेलं असताना देखील ह्या ठिकाणी त्यांनी आणून सोडले. त्याची आम्ही देखभाल ह्या ठिकाणी करतो. आणि त्यामुळं मला ह्या ठिकाणी आम्हाला पूर्वजाचा आशीर्वाद असल्यामुळे हेच कुठंतरी चाललंय. आणि आज तुम्हाला सांगतो, महाराजासारखे माझ्याकडं 5-50 हे दानदाते आहेत. आज महाराजांनी ही परिस्थिती बघत असताना कुणाचा वाढदिवस नाही, कुणाचं म्हणजे काही नाही. आज 10 टन माल इथं 50,000 रुपयाचा त्यांना गोशाळेत त्यांनी आणला. आणि असे 30-40 हे आहेत माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, माझे गुरु. त्यामुळं मला वाटत नाही माझं हे निघून जाईल. हे 1.5 वर्ष 3 वर्ष झाले ह्या ठिकाणी मी स्वतः ह्या ठिकाणी करतोय. आणि त्यामधून काही कमी जास्त पडल्यास महाराजासारखे माझ्या पाठीशी भरपूर
समाज आहे. त्यासाठी शासनाचं काही अनुदान वगैरे आपल्याला मिळतं? आजपर्यंत नाही. आणखीन 1.5 वर्ष शासन म्हणतो तुम्हाला अनुदान भेटणार नाही. 3 वर्षाच्या नंतर 3 ऑडिट लागतात. त्याच्यानंतर गो आयोग आपल्याला 50 रुपये 3 वर्षाच्या नंतर देणार. आता टोटल किती गायी, किती वासरं? आता ह्या ठिकाणी 30-40 वासरं आहेत. संकरित गायी 5-25 आहेत. नंदी 15 आहेत म्हणजे बैल. आणि नंतर राहिलेल्या 300 गायी आपल्या गावरान देशी गायी आहेत. यांचा सकाळपासूनचा सांभाळण्याचा उपक्रम कसा सुरू होतो आपला? सकाळी माझ्याकडे आता हे चव्हाण साहेब आहेत. माझ्याकडे 2 गडी आहेत. 4 म्हणजे त्यांचा परिवार ह्या ठिकाणी आहे. 4 कर्मचारी आहेत. ते सकाळी उठतात, शेण काढतात, सगळं झाडझूड करतात. त्याच्यानंतर ते चारा टाकतात. त्याच्यानंतर पाणी तर हौदाच आहेत. आतमध्ये पाणी पाजायची इथं गरज नाही. 5-50 जे संकरित गायी आहेत त्यांना सोड बांध ते करतात.